ठिकाणी पारंपरिक अंधश्रद्धा आहे, डाकिन प्रथा आहे, त्यानंतर गोंधूबाबांचे प्रभाव वाढलेले आहे. आरोग्यविषयक गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहे. मग शिक्षण, आरोग्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव यामुळे समाजात अशा प्रवृत्ती अधिक बळकट होताना दिसत आहे आणि हे चिंता व्यक्त करण्याचा एक प्रश्न आहे. तर माझा प्रश्न आहे की डाकिन प्रथा, जे गोडवेगिरी आहे किंवा गोंधूबाबांचे वाढते प्रस्त आहे की आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्थेला कमकुवत करत आहे का, असे आपल्याला वाटते. त्याचबरोबर समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढून वैज्ञानिक व आरोग्यदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कोणती ठोस पावले उचलली पाहिजे? मी एक सांगेन की माझे आजोबा आहे ना, ज्यांना आहे ना एका बोडवा येत होते, म्हणजे त्यांना आयुर्वेदाचं प्रचंड ज्ञान होतं. माझे आजोबा आहे नाही का, आईचे वडील, ते जंगलात जाऊन आहे नाही का, कुठल्या झाडाचा पाला, कुठल्या झाडाचं मूळ, कुठली माती, कुठल्या जागेची माती, ती आहे नाही का या आजारावर, या परिस्थितीवर आहे नाही का गुणकारी औषध म्हणून काम करते. तर असे कितीतरी आहे नाही का बोडवे आहे नाही का, जे आपल्याला आयुर्वेदिक तज्ञ असं म्हणू शकतो, असे कितीतरी गावात होते, आताही आहेत. परंतु काय झालंय की तशा बोडव्यांची संख्या ती अतिशय कमी झालेली आहे. आणि आता काय झालंय, धार्मिक बोडवे आपल्या इथे आलेले आहेत, जे काय करतात की आपल्या इथे इलाजच्या नावानं आहे ना, ते कुठल्या तरी देवाच्या पाया पडा, हे करा ते करा सांगतात आणि आयुर्वेदाचं कुठलंही ज्ञान नाही. आपल्या जुन्या डायांकडे काय होतं, आयुर्वेदाचं ज्ञान होतं, कुठला झाडाचा पाला, कुठल्या झाडाचं मूळ वगैरे आहे नाही का, हे केलं तर ते. तर तेव्हाची जी काही आपली इथं आहे नाही का आरोग्याची व्यवस्था या बोडव्यांद्वारे घेतली जात होती, ती एकदम सक्षम होती आणि त्याच्यात अंधश्रद्धा फारशा नव्हत्या, कारण ते आयुर्वेद आणि इथल्या प्रकृतीवर आधारित होतं. पण आता काय झालंय की जो तो देवाच्या नावानं हे करा ते करा, आरत्या करा, तो उपास तपास करा, ह्या सगळ्या गोष्टीला लागून आदिवासी समाजाचं खूप नुकसान होते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आजही आदिवासी भागात आहे नाही का डाकिन सारख्या आहे नाही का गंभीर समस्या ज्या आहेत, ज्या फक्त महिलांना डाकिन म्हणून हिणवलं जाते किंवा त्यांना आहे नाही का वाडीत टाकलं जाते, किंवा त्यांना आहे नाही का कधी कधी विच हिंटिंगचा सुद्धा आहे नाही का हा प्रकार आहे. तर अशा वेळी आहे नाही का या ठिकाणी ज्यावेळी आपण पाहतो की डाकिन कशामुळं, तर आमच्या कुटुंबात आता गावातल्या कोणाही व्यक्तीला आमच्या कुटुंबात डाकिन आहे हे सांगायची हिंमत होणार नाही. का? आम्ही शिकलो. आता आमच्या गावात जर, आमच्या घरावर जर असं कोणी जर सांगितलं तर आम्हाला कायदे माहितीये, आणि आम्ही असं कोणी काय आमच्यावर आरोप केले किंवा काय केलं तर ते आम्ही ऐकूनही घेत नाही, कारण आम्ही वैज्ञानिक श्रद्धा आहे नाही का, विज्ञानावर आम्ही आहे नाही का अवलंबून असणारी लोक आहे. तर आदिवासी हा वैज्ञानिक होता, परंतु मध्यंतरी आदिवासींवर धर्माचं आणि याचं त्याचं एवढं लाळ झालं की आहे ना, आदिवासींना अशा अंधश्रद्धात, आणि जिथं शिक्षण कमी असते तिथं मग अशा अंधश्रद्धा फोपावतात. मग खरात बाबा येतो किंवा कोण येते, तर त्यांच्याकडनं जे शोषण होते ते होतेच. आदिवासी भागात हे कमी जरी असलं तरी आदिवासी भागात आज कितीतरी पंथ संप्रदाय आहेत जे आहे नाही का व्यसन आणि आदिवासींना चांगल्या गोष्टी ज्या करणारे जे काही पंथ आहेत, धर्म आहेत वगैरे, त्यांच्याशी आपला बिलकुल विरोध नाही, बरोबर. पण आदिवासींना फक्त कुठेतरी आरत्या करायला लावायचं, भजनं गायला लावायचे आणि त्यांना जीवनात आमूलाग्र असे बदल काय घडवायचे नाही, असे करणारे आहे नाही का हे जे काही धर्म आहेत किंवा हे आहेत, ते आदिवासींना कुठल्याही कामाचे नाही असंच मला वाटते. तर आता शेवटचा प्रश्न तुम्हाला की आदिवासी भागातील विकास